नमस्कार सगळ्यांना। तर काल मी ना वालईच्या शेंगांचा व्हिडिओ टाकला होता, तर भरपूर जणांनी मला सांगितलं की चवळीच्या शेंगा आहेत। तर मला जितकं माहिती आहे तितकं चवळीच्या शेंगा तुम्हाला दिसल्या असतील असं वाटलं असेल बघून, कारण की चवळीच्या शेंगा पण तशाच असतात, पण चवळीच्या शेंगाचा वेल हा वरती चढवत नाहीत, मांडो घालत नाही, त्याच्यासाठी मांडो घालायची गरज नाही, त्या आरामात खालतीच लागतात शेंगा आणि भरपूर प्रमाणात लागतात। पण वालईच्या शेंगा ह्या वेल चढवल्याशिवाय वरती धरतच नाहीत शेंगा, म्हणजे वेल चढवावा लागतो। तर तुम्हाला मी परत एकदा वेल दाखवते आणि शेंगा काढलेल्या सुद्धा दाखवते। तर तुम्हाला मी एकदम जवळून दाखवते शेंग, बघू शकता। तर ही आता जून झालेली आहे म्हणून पांढरा कलर आलेला आहे, तर हिरव्या कलर मध्ये असते। तर ही शेंग बघू शकता किती लांब आहे। तर वालईची शेंग ही लांब असते, इथून ते इथपर्यंत बघू शकता, एक लांब आहे एक शॉर्ट आहे। तर तुम्ही काढलेल्या पण तुम्हाला दाखवते, आणि त्याची पानं सेम चवळीच्या पानासारखीच असतात, फक्त त्यांचाच भाग आहे हा, पण थोड्या लांब असतात ह्या शेंगा। तर ह्याच्यामध्ये 3 कलर असतात, एक तर एकदम थोडा पांढरसर कलर असतात शेंगांमध्ये, त्याच्यानंतर पर्पल कलर मध्ये येतो। पर्पल कलर म्हटल्यानंतर ना हा इथे थोडासा दिसतोय बघा, हा कलर मध्ये पण नुसत्या शेंगा असतात, आणि एकदम हिरव्या कलर मध्ये पण असतात, म्हणजे हा कलर एक, हा म्हणजे ह्याच्यापेक्षा पण डार्क कलर असतो हिरवा। तर ह्या शेंगा, आता ही एवढी शेंगा आहे म्हटल्यानंतर ही तुम्ही चवळीची शेंग म्हणू शकता, पण ही पण चवळीच्या शेंगासारखी दिसते बघू शकता, पण ही वालई आहे, वालई ही लांब लचक होते। तर तुम्हाला मी हे बघा, ही ते आहे धरलेली शेंग आहे, तर ही बघू शकता लांबीला किती आहे। तर तुम्हाला मी काढलेल्या शेंगा दाखवते। तर ह्या मी शेंगा काढलेल्या आहेत, तर ह्या मी काढलेल्या आहेत बियांसाठी। तर ह्या शेंगा बघा किती लांब आहेत, आणि ह्या आहेत त्या भाजीसाठी काढलेल्या आहेत आता मी। तर ही आपल्याला चवळीसारखी दिसते, पण शेंगा भरपूर लांब लचक आहेत। तर बघू शकता किती लांब आहे शेंग। तर अशा ह्या शेंगा आहेत। तर भरपूर जणांनी म्हटलं सुद्धा शेवग्याच्या शेंगा आहेत, पण त्यांना वाटलं असेल शेवग्याच्या शेंगा, पण ह्या शेंगा अशा आहेत। तर ह्याच्यामधले बी दाखवते तुम्हाला, पण हे बघा, तर ह्याच्या नुसत्या बियांची अशी भाजी कोण करत नाहीत, तर ह्याला आता हे डायरेक्ट चिरायचं आणि फोडणी घालायची। तर चवळीचं एकदम कवळी असली तरच हे वरचं घेतात, नाहीतर आतमधल्या बियांच्याच करतात भाजी। तरी बघू शकता बी थोडे मोठे आहेत चवळीपेक्षा। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।